दरम्यान झी 24 तासनं पुण्यातील जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण उघडकीस आणल्यानंतर विरोधकांनी देखील या प्रकरणामध्ये अधिवेशनामध्ये आवाज उठवणार असं आश्वासन दिलं होतं। या प्रकरणामध्ये श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणार असल्याचं देखील विरोधकांनी म्हटलं होतं। मात्र अर्ध्याहून अधिक अधिवेशन संपत आलं, मात्र तरीही विरोधक यावर बोलायला तयार नाहीयेत। विरोधकांनी या जमीन गैरव्यवहाराच्या बाबत झी 24 तासला काय आश्वासने दिली होती ऐकूया। सगळ्या शहरामध्ये याच पद्धतीनं सरकारने टॅक्टिस वापरलेली आहे। ITच्या नावाने ज्या जागा नियमात नाही त्याही हे महारत्नाची जमीन होती। अनेक जमिनी या पद्धतीनं सरकारने यांच्या मित्रांना वाटलेली आहे, सगळ्या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांना दिलेले आहेत आणि याच्यामध्ये एक मोठी लूट राज्याच्या तिजोरीची या लोकांनी केलेली आहे। त्यामुळे माननीय हायकोर्टाने या पद्धतीचा आदेश दिलेला आहे, त्या आदेशाप्रमाणे सरकारला कारवाई करावी लागेल। आम्ही मागणी करणार आहे की असे किती प्रकरण आहेत आणि अशा सगळ्या प्रकरणासाठी महाराष्ट्रातल्या विधिमंडळाच्या आमदारांची एक कमिटी बनवून या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे। आमचं ठरलेलं आहे, काढायची मागणी आम्ही सभागृहामध्ये आम्ही मांडणार आहोत। अनेक प्रकारच्या जमिनींची विल्हेवाट लावली आहे। गेल्या 5-10 वर्षामध्ये प्राईम लँड करोडो रुपयाच्या 10 लाख 20 लाख कोटीच्या जमिनी घातल्या आहेत। काही सरकारने आपल्या खिशात घातल्या आहेत, आमदारांनी आपल्या खिशात घातल्या आहेत, मंत्र्यांनी सत्ताधाऱ्यांनी खिशात घातल्या आहेत। त्यामध्ये खूप बिल्डर डेव्हलपर हे सगळ्यांनी वाटून खाल्लेलं आहे महाराष्ट्रात। ते सर्व प्रकरणाची मागणी करतो आम्ही। पार्थ पवार पण आहेत त्यात। गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं नाव येते, त्यामुळे सरकार पुढे बॅकफुटला गेलं असं वाटतं। बघा, सरकार बॅकफुटवर जात नाही, कारण सरकार निर्लज्ज आहे। सरकार दिवसाढवळ्या घोटाळे करत आहे, पैसे खात आहे आणि निवडणुकीत देखील हेलिकॉप्टरमधून कुठचा आनंदाच्या शिदाचं वाटप होतोय हे देखील आपल्याला माहिती आहे, पण कुठेही सरकारला लाज वाटत नाही। घोटाळा होणार का अजून? ईव्हीएम मध्ये घोटाळा होणार का? प्रकरणामध्ये श्वेतपत्रिकेची मागणी करणार का तुम्ही? आता तुम्ही उद्यापासून बघा। म्हणून आम्ही या अधिवेशनामध्ये हा प्रश्न घेऊन आमचं तर म्हणणं आहे की एक श्वेतपत्रिका या संपूर्ण प्रकरणाच्या डोळ्यासमोर ठेवून अशा 2-2.5-3 वर्षामध्ये निवळ पुणे जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः राज्यामध्ये मंत्र्यांच्या नातेवाईकांनी घेतलेल्या जमीन हे त्याची देखील श्वेतपत्रिका काढली पाहिजे।